मी आज आळकुटीमध्ये आलो. ही मांजर व्यालेली आहे. हे एवढंसं पिटकुलं तिचं बाळ अजून त्याचे डोळे उघडलेले नाही. ते डोळे उघडायचा प्रयत्न करते. आणि अशी खूप मांजर आहे त्यांच्या घरात. मी त्या माऊलीच्या घरी आलोय आणि त्यांच्याकडूनच ऐका ह्या मांजराची गोष्ट. किती मांजरी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 6 मांजरी. 6 मांजरी एवढ्या सांभाळता कश काय? सांभाळतो आम्ही, त्यांच्यावर खूप प्रेम करतो. माणसासारखंच सांभाळतो त्यांना. मग एवढी जास्त पिल्लं झाल्यावर त्याचं काय करता? त्याला पिल्लं झाले तर त्याला देऊन टाकते. मग नंतर ज्यांच्या जिथं चांगला सांभाळ होईल अशाच ठिकाणी द्यायचे. ते जिथं त्यांना जीव लावला जाईल अशाच ठिकाणी ते पिल्लं द्यायची. जिथं दूध आहे तिथं? हो, जिथं दूध आहे किंवा तसं चांगले सांभाळतील असे देताना पण त्यांचा विचार करूनच द्यायचे. असे द्यायचे म्हणून द्यायचे नाही, देताना पण विचार करायचा. म्हणजे मांजराचे डोळे उघडले, ते स्वतः चालाय फिरायला लागलं, खायला लागलं की तोपर्यंत सांभाळायचे. आणि नंतर डोळे उघडले तर मग द्यायचे, पण देताना विचार करून द्यायचे की त्यांचे हाल झाले नाही पाहिजे. वा. म्हणजे मंडळी, लेकीचं लग्न ठरवताना आईबाप जसा विचार करतात की लेक चांगल्या घरात गेली पाहिजे, तिला पाणी लांबून आणायला लागलं नाही पाहिजे, घरात सगळं व्यवस्थित पाहिजे, असा विचार करणारी प्राणी मित्र फार कमी भेटतात. स्वतःच्या आनंदासाठी प्राण्यांना वेठीस धरतात. त्या तुलनेत हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व मला भेटलेलं आहे. आणि आळकुटीसारख्या निमशहरी भागामध्ये यांच्या खूप मांजरी आहेत. वरती कुत्रेसुद्धा आहेत, परंतु त्यांचा सांभाळ अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. मला सुद्धा मांजरी लहानपणी खूप आवडायच्या. मी ते गोधडीत घेऊन एक पिल्लू झोपायचो आणि आई दमून आलेली असायची. एक दिवस तिने ते मांजर गुरगुर करायचं म्हणून जे घेतलं आणि असंच फेकून दिलं आणि थोड्या वेळाने ते ओरडायला लागलं. तर मी म्हटलं काय झालं, तर ते चुलीत जाऊन पडलं होतं आणि त्यात आहार होता आणि त्याची सगळी केस जळाली आणि ते इतकं रडत होतं. मग आईने दरवाजा उघडला, ते बाहेर गेलं आणि वट्यावर अंगणात फेऱ्या मारत होतं आणि त्याचा अंगाचा असा दाह होत होता. अक्षरशः इतकं रडत होतं ते. तर मी आईवर 3 दिवस रुसून बसलो होतो. पण असा आईचा राग आला होता की माझं प्राणप्रिय मांजर होतं. कारण घरात लहान दुसरं कुणीच नाही ना त्या मांजराशिवाय. मी मोठा आणि मला खेळायला मित्र तेच होतं. पण ज्यावेळेस मला तिचा खूप राग आला. पण मी सकाळी उठलो त्यावेळेस आई रानात जाऊन कोरफड आणली होती आणि कोरफडीचा गर त्या मांजराला लावित होती. त्यावेळेस माझा रागसुद्धा मावळला आणि त्यावेळेस म्हणली, बाळा नाही परत फेकणार. मला काय माहिती आहे, मी दमून येते आणि असं अंधारात धरलं तसं ते फेकलं. माझी झोप मोडीत होतं, परत नाही असं करणार. त्यामुळं आज मला त्या मांजराची आठवण झाली आणि त्यामुळे थोडंसं भरून पण आलं मांजराची गोष्ट ऐकताना तुमच्याकडून. खूप चांगलं.